आपला विचार चालू होता हेतूचा. हेतूचे 3 प्रकार सांगितले होते. अन्वय व्यतिरेकी, केवल अन्वयी, केवल व्यतिरेकी. त्यात अन्वय व्यतिरेकी, केवल अन्वयी आणि या दोघांचं लक्षण झालं. बरोबर. अन्वय व्यतिरेकीचंही लक्षण केलं आणि केवल अन्वयीचंही लक्षण केलं. केवल व्यतिरेकी बाकी अजून नाही का. पण आता केवल अन्वयीचं लक्षण करत असताना लक्षण केलं आहे काय, मूळमध्ये अन्वय मात्र व्याप्तिकम केवल अन्वयी. त्याचंच लक्षण न्यायबोधनिकारांनी केलं. व्यतिरेक व्याप्ती शून्यत्वे सती अन्वय व्याप्तिमत्वम केवल अन्वयीत्वम. केवल अन्वयी हेतूचं लक्षण केलं. आणखीन केवल अन्वयी हेतूचं एक लक्षण केलं होतं त्यांनी न्यायबोधिनीकारांनी. काय बरं, केवल अन्वयी साध्यकत्वम हेतो हो केवल अन्वयीत्वम. केवल अन्वयी साध्य आहे ज्या हेतूचा, अशा हेतूला सुद्धा काय म्हणणार, केवल अन्वयी बोलणार. बरोबर आहे की नाही. आणि आता प्रश्न आला की म्हणे केवल अन्वयी हेतू कळाला, परंतु केवल अन्वयी ही काय भानगड आहे, कशाला म्हणतात केवल अन्वयी, हा प्रश्न. बरोबर आहे की नाही. लिहा वहीवर. केवलान्वयीत्वम नाम म्हणजे बराबर चिन्ह द्यायचं. केवलान्वयीत्वम बराबर केवलान्वयीत्वम बराबर अत्यंताभावा प्रतियोगित्वम. अत्यंताभावा प्रतियोगित्वम. अत्यंताभाव अप्रतियोगित्वम असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे जी. चला समजून घेऊया. अर्थ असा आहे की जी वस्तू अत्यंत अभावाचा अप्रतियोगी असते. ध्यान द्या. काय जी, जी वस्तू अत्यंत अभावाचा अप्रतियोगी असते तिला म्हणतो आम्ही केवल अन्वयी. काय म्हणायचं, केवल अन्वयी. समजून घ्या. पुस्तक बंद करून टाका. पुस्तक पानं चाळायचीच गरज नाही. ठीक आहे ना. बोला लक्षण. लक्षण केवल अन्वयीत्वाचं लक्षण काय बरं, प्रतियोगित्वम केवल अन्वयीत्वम. लक्षात आलं. अर्थ कळाला. समजून घेऊया. आता घट आहे. समजा बाहेर भूतलावर घट ठेवलेला आहे, परंतु इथं आतमध्ये घट आहे का, नाही. मग काय आहे घटाचा अभाव, अत्यंत अभाव. या घट अत्यंत अभावाचा प्रतियोगी कोण, घट. घट हा अत्यंत अभावाचा प्रतियोगी झाला की अप्रतियोगी झाला, प्रतियोगी झाला. त्याला आम्ही केवल अन्वयी म्हणणार नाही, कारण तो अत्यंत अभावाचा काय झालाय, प्रतियोगी झालाय. लक्षात आलं की नाही. दुसरी गोष्ट, घट हा अत्यंत अभावाचा प्रतियोगी का झाला की त्या घटाचा अत्यंत अभाव भेटला. भूतल इथं समोर पूर्ववर्ती देशामध्ये घट नाहीच आहे. इथं घटाचा काय भेटू राहिला, अत्यंत अभाव. अर्थात ज्या वस्तूचा अत्यंत अभाव भेटतो ती वस्तू त्या अत्यंत अभावाचा काय असेल, प्रतियोगी असेल. बरोबर आहे की नाही. मग आता अत्यंत अभावाचा प्रतियोगी पट होऊ शकतो की नाही, होऊ शकतो. याचा अर्थ पट सुद्धा केवल अन्वयी नाही. कारण केवल अन्वयी कशाला म्हणायचं, अत्यंत भावाचा काय पाहिजे, अप्रतियोगी. आणि घट काय उरायला, पट काय उरायला, प्रतियोगी उरायला. बरोबर आहे की नाही. मठ हा केवल अन्वयी होऊ शकतो का, का बरं. मठ सुद्धा अत्यंत भावाचा प्रतियोगी. बरोबर. सांगा बघू, अभिधेयत्व केवल अन्वयी होऊ शकतं किंवा नाही, होऊ शकतं नाही, आहेच. अभिधेयत्व काय आहे, केवल अन्वयी आहे. का बरं, अत्यंत भावाचा अप्रतियोगी आहे कोण, अभिधेयत्व. बरोबर. पुढचा प्रश्न की अभिधेयत्व अत्यंत भावाचा अप्रतियोगी का आहे. हा, अभिधेयत्वाचा अत्यंत भाव मिळतच नाही. जर अभिधेयत्वाचा अत्यंत भाव मिळाला असता कुठतरी, तर ते अभिधेयत्व सुद्धा अत्यंत भावाचं प्रतियोगी झालं.
आणि जर अत्यंताभावाचं प्रतियोगी अभिधेयत्व झालं असतं तर त्याला केवल अन्वयी आपण म्हटलो नसतो. पण अभिधेयत्व केवल अन्वयी आहे का? त्याचा अत्यंत भाव भेटत नाही का? त्या अत्यंत भावाचं अप्रतियोगी आहे. अभिधेयत्व केवल अन्वयी आहे का? अभिधेयत्व अत्यंत भावाचा अप्रतियोगी आहे. अभिधेयत्व अत्यंत भावाचं अप्रतियोगी का? त्याचा अत्यंत भाव भेटतच नाही. लक्षात येऊ राहिले की नाही? सांगा बघ सांगा बघू. प्रमेयत्व अत्यंत भावाचा प्रतियोगी का अप्रतियोगी? अप्रतियोगी. का बरं? त्याचा सुद्धा अत्यंत भाव कुठेही भेटत नाही. बरोबर. म्हणून अत्यंत भावाचं काय झालं? अप्रतियोगी आहे. कोण? प्रमेयत्व. म्हणून प्रमेयत्व सुद्धा काय? केवल अन्वयी आहे. प्रमेयत्व सुद्धा काय आहे? का बरं? अत्यंत भावाचा अप्रतियोगी आहे. एवढं कळालं? ध्यानात घ्या. वृक्ष आहे. काय आहे? वृक्ष. वृक्षावर शाखावच्छेदेन म्हणजे शाखेवर वृक्षाच्या फांदीवर काय बसलेला आहे? कपी. काय आहे ही? कपी संयोग. कपी संयोग आहे वृक्षाच्या ठिकाणी. कुठं? शाखावच्छेदेन कपीचा संयोग आहे. बरोबर आहे की नाही? परंतु मूलाच्या ठिकाणी त्याच वृक्षावर कपी संयोगाचा काय आहे? अभाव आहे. बरोबर आहे की नाही? मग सांगा आता, कपी संयोगाचा अभाव सर्व ठिकाणी मिळेल की नाही? मिळेल का? सरळ बात आहे की ज्या ठिकाणी ज्या अधिकरणावर कपीचा संयोग आहे त्या अधिकरणाच्या ठिकाणी सुद्धा जर कपी संयोगाचा अभाव भेटतो तर बाकी ठिकाणी काय भेटणार नाही? अर्थात सर्वच ठिकाणी भेटेल. कोण? कपी संयोगाचा अभाव म्हणजे संयोगाचा अभाव. लक्षात आलं की नाही? संयोगाभाव हे कळलं. कपी संयोग कुठं आहे? वृक्षाच्या ठिकाणी. ज्या अधिकरणावर कपीचा संयोग आहे त्याच अधिकरणाच्या ठिकाणी त्याचा काय भेटतो? अभाव. मग जिथं तो आहे तिथं सुद्धा अभाव भेटतो तर बाकी ठिकाणी काय भेटणारच. म्हणजे कपी संयोगाचा अभाव सुद्धा सर्व ठिकाणी आहे की नाही? आणि जी वस्तू सर्व ठिकाणी असते तिचा अत्यंत अभाव भेटतो का? नाही. मग आणि जिचा अत्यंत भाव भेटत नाही ती वस्तू काय असते? अत्यंत भावाचा अप्रतियोगी. काय असते? अप्रतियोगी. आणि म्हणून जर कपी संयोगाचा अभाव सर्व ठिकाणी भेटू राहिला तर तो सुद्धा काय? केवल अन्वयी. काय आहे? केवल अन्वयी आहे. आणि न्यायमतामध्ये मांडलेला आहे संयोगाभाव हा कसा आहे? केवल अन्वयी आहे. लक्षात येऊ राहिली गोष्ट? ठीक आहे की नाही? कारण का? जसं घट हा अत्यंत भावाचा काय बनतो? प्रतियोगी. प्रमेयत्व हे अत्यंत भावाचं प्रतियोगी बनतं का? नाही. अभिधेयत्व हे अत्यंत भावाचा प्रतियोगी बनतं का? नाही. मग काय आहे? अप्रतियोगी. म्हणून केवल. तसं संयोग अभाव आहे की नाही? संयोग अभाव हा अत्यंत भावाचा प्रतियोगी का अप्रतियोगी? अप्रतियोगी. कसं काय? जर समजा आता बघा संयोगाभाव याला जर प्रतियोगी बनवायचं असेल अभावाचं तर त्या अभावाचा आकार काय होऊ शकतो बरं? ठीक कळलं की नाही कळलं? प्रश्न समजून घ्या. घट अत्यंत अभावाचा प्रतियोगी आहे की नाही? घटाला जर अभावाचं प्रतियोगी बनवायचं असेल तर आपल्याला कोणता अभाव बोलावा लागेल? नाव काय घ्यावं लागेल त्याचं? घटाभाव. काय? घटाभाव. घटाभावाचा प्रतियोगी कोण? घट. पट प्रतियोगी होऊ शकतो की नाही? अभावाचा अत्यंत अभावाचा. ज्या अत्यंत भावाचा प्रतियोगी पट होईल त्या अत्यंत भावाचा उल्लेख कसा करणार? पट अत्यंत भाव. ज्याला प्रतियोगी बनवायचं त्याच्या पुढे अभाव शब्द जोडायचा. किती सरळ आहे. घट प्रतियोगी घटाला प्रतियोगी करायचा आहे तर घटाभाव. घटाभावाचा प्रतियोगी कोण? घट. पटाला प्रतियोगी बनवायचं आहे तर पटाभाव. पटाभावाचा प्रतियोगी कोण? पट. कळलं की नाही? ध्यान द्या. तसं संयोग अभाव याला प्रतियोगी करायचं आहे तर काय कोणता अभाव घ्यावा लागेल?
संयोगाभाव काय संयोगाभावालाच प्रतियोगी बनवायचं. हा ना, मग तेच तर म्हणतोय ना मी. संयोगाभावाला प्रतियोगी बनवायचं आहे तर कोणता भाव घ्यावा लागेल? शाबास. संयोग अभावाभाव. नाही कळलं? संयोगाला थोडी प्रतियोगी बनवायचं आहे. केवळ संयोगाला जर बनवायचं असतं तर संयोग अभाव प्रतियोगी संयोग. पण आपल्याला प्रतियोगी बनवायचं कुणाला? संयोग अभावाला. मग त्याच्यासाठी कोणता भाव घ्यावा लागेल? शाबास. संयोग अभावाभाव. कळलं की नाही? संयोग अभावाभावाचा प्रतियोगी कोण? संयोगाभाव. बरोबर आहे की नाही? आता आपला नियम काय आहे? केवळ अन्वय कशाला म्हणायचं? अत्यंताभाव अप्रतियोगित्व. काय जी? अत्यंताभाव अप्रतियोगित्व म्हणजे काय? अत्यंताभावाचा अप्रतियोगी जो तो केवळ अन्वयी. जसं प्रमेयत्व अभिधेयत्व. बरोबर आहे की नाही? तसं संयोगाभाव काय जी? हा अत्यंताभावाचा प्रतियोगी का अप्रतियोगी याचा विचार चालू आहे. जर तो प्रतियोगी ठरेल तर त्याच्यावर लक्षण गेलं नाही हा त्याचा अर्थ होईल. कोणतं लक्षण? अत्यंताभाव अप्रतियोगित्व केवळ आहे की नाही? मग अत्यंत संयोगाभावावर काय जायला पाहिजे? प्रतियोगित्व का अप्रतियोगित्व? अप्रतियोगित्व जायला पाहिजे तरच तो काय ठरेल? केवळ. बरोबर आहे की नाही? अप्रतियोगित्व जाण्याकरिता त्याचा अभाव कुठे भेटला नाही पाहिजे. कोणाचा? संयोग अभावाचा अभाव कुठे भेटला नाही पाहिजे. मग आता संयोग अभावाचा अभाव भेटतो किंवा नाही हा विचार करायचा. जसं घटाभाव पुढे भेटला की नाही, पटाभाव भेटतो की नाही, तसं संयोग अभावाचा अभाव भेटतो की नाही बोला विचार करायचा. कुठेतरी शोधा संयोग अभावाचा अभाव अमक्या ठिकाणी आहे असं दाखवता येणं शक्य आहे की नाही. संयोग अभावाचा अभाव कुठं आहे? भूतलावर काय आहे? संयोगाचा अभाव आहे ना. आपल्याला संयोगाचा अभाव नाही पाहिजे. संयोग अभावाचा अभाव तो कुठे भेटेल? कारण तरच तो संयोग अभाव काय ठरेल? प्रतियोगी. संयोग अभावाचा अभाव जर भेटला तर तो काय ठरेल? प्रतियोगी. आणि नाही भेटला तर अप्रतियोगी. आणि अप्रतियोगी झाला तर काम जमलं. मग संयोग अभावाचा अभाव भेटेल की नाही? कसं काय भेटणार नाही? आम्ही दाखवून देतो. बघा आता कसं आहे. समोर घट ठेवलेला आहे समजा. कल्पना करा. काय समोर? घट समोर आहे. घटाभाव आहे का? नाहीये ना. पण घट अभावाचा अभाव आहे की नाही? समोर घट ठेवले ना. घट आहे ना समोर. घटाभाव आहे मग नाही. पण समोर घट असतानाच घट अभावाचा अभाव आहे की नाही? आहे. म्हणजे घट आहे. घट अभावाचा अभाव घट स्वरूप आहे. घटरूप आहे. कळलं की नाही? मग घटाभावाचा अभाव भेटला की नाही? तसं संयोग अभावाचा अभाव कुठे भेटेल? संयोगाभाव ठिकाणी कसं काय? संयोगाच्या ठिकाणी. कपीचा संयोग जिथं आहे की नाही? शाखा कपी संयोग दिसला तिथं कपी संयोग आहे की नाही? कपी संयोग आहे याचा अर्थ त्या कपी संयोगाचा अभाव आहे का? नाहीये. पण कपी संयोग जिथं आहे तिथं कपी संयोगाचा अभाव आहे का? नाही. कपी संयोग अभावाचा अभाव आहे. कळलं की नाही? संयोग स्वरूप झाला तो आहे की नाही? कोण? कपी संयोग अभावाचा कुठं आहे? शाखेवर. कोण आहे शाखेवर? कपी संयोग अभावाचा अभाव भेटला की नाही? जर भेटला तर मग प्रतियोगित झाला कोण? कपी संयोग. प्रतियोगी कोण झाला? कोणत्या अभावाचा प्रतियोगी झाला? कपी संयोग अभाव. कपी संयोग अभावाचा अभाव याचा प्रतियोगी कोण झाला? कपी संयोग. आणि कपी संयोग प्रतियोगी जर झाला तर तो त्याला तुम्ही केवळ अन्वयी कसं काय म्हणणार? कारण केवळ अन्वयीचं लक्षण काय केलं आहे? अत्यंताभाव अप्रतियोगी. जी वस्तू अत्यंताभावाचा काय बनते? अप्रतियोगी. त्याला आम्ही काय म्हणतो? केवळ अन्वय. जसं अभिधेयत्व प्रमेयत्व. तसं हे सिद्ध हे
नाही एक बाबा, जर संयोग अभावाला तुम्ही जर केवल अन्वयी म्हणता तर तो संयोग अभाव काय व्हायला पाहिजे? अत्यंत अभावाचा अप्रतियोगी व्हायला पाहिजे. पण तो काय झाला इथं? प्रतियोगी झाला. तर तुम्ही कसं काय त्याला केवल अन्वयी बोलणार? कळली शंका? प्रश्न कळला की नाही? यावर आता उत्तर द्यायचं आहे. यावर उत्तर असं द्यायचं की नैयिक म्हणतात, हे बघा पूर्वपक्षी, की संयोग अभाव हा केवल अन्वयीच आहे, यात काही संशय नाही. काय जी संयोग जसं अविधेयत्व प्रमेयत्व केवल अन्वयी आहे ना, तसं संयोगाभाव सुद्धा काय आहे? केवल अन्वयी. फक्त आता प्रश्न काय राहिला की त्याच्यावर लक्षण जाईना. अत्यंत भाव तो काय व्हायला पाहिजे? अप्रतियोगी होऊ राहिला. काय? प्रतियोगी. लक्षण जाईना ना, लक्षण कमी पडून राहिलं ना, अव्याप्ती होऊ राहिली ना. आम्ही त्या अव्याप्तीचं वारण करण्याकरिता पद देऊ या लक्षणामध्ये. काय देऊ? पद देऊ. बरोबर. म्हणजे मग ते पद कोणतं देतात? तर काय लक्षण आहे केवल अन्वयीचं? अत्यंताभाव अप्रतियोगित्वम केवल अन्वयी आहे की नाही? पद देऊ आता स्वविरोधी हे पद देऊ. काय जी? स्वविरोधी. तर मग काय लक्षण बनेल? स्वविरोधी अत्यंताभाव प्रतियोगित्वम केवल अन्वयीत्वम. बोला. स्वविरोधी अत्यंताभाव प्रतियोगित्वम केवल अन्वयीत्वम. ठीक, ध्यान द्या. अत्यंताभावाचं एक विशेषण दिलं, स्वविरोधी. स्वविरोधी असा जो अत्यंताभाव, त्याचा आम्हाला काय पाहिजे? अप्रतियोगी. कोणत्याही अत्यंताभावाचा अप्रतियोगी नाही पाहिजे. आता कसा पाहिजे? स्वविरोधी. म्हणजे स्वशब्दाने काय घ्यायचं? म्हणजे स्वशब्दाने घ्यायचा प्रतियोगी. स्वशब्दाने काय घ्यायचं? प्रतियोगी. लागलं की नाही? मग आता प्रतियोगीच्या विरोधी जो अत्यंताभाव, काय जी? प्रतियोगीच्या विरोधी जो अत्यंताभाव, अशा त्या अत्यंताभावाचा काय व्हायला पाहिजे? अप्रतियोगी. त्याला आम्ही काय म्हणू? केवल अन्वयी. बरोबर. जर एखादा अत्यंताभाव प्रतियोगीच्या विरोधी नसेल, काय नसेल? प्रतियोगीच्या विरोधी नसेल, तर तसल्या अत्यंताभावाचा प्रतियोगी जरी झाला तरी आम्हाला काही त्याची अडचण येत नाही. आम्हाला अप्रतियोगी पाहिजे. कारण कोणत्या अत्यंताभावाचा प्रतियोगी पाहिजे? जो स्वविरोधी आहे, प्रतियोगीच्या विरोधी आहे. कळलं की नाही? अशा अत्यंताभावाचा काय पाहिजे आम्हाला? अप्रतियोगी. बरोबर आहे की नाही? त्याला आम्ही काय म्हणू? केवल अन्वयी. म्हणजे मग आता असं लक्षण केलं काय झालं? फायदा काय? म्हणजे फायदा हा झाला की संयोगाभाव, कपी संयोगाभाव किंवा संयोगाभाव घ्या, तो केवल अन्वयी ठरला. म्हणजे कसं काय केवल अन्वयी ठरला? आत्ता आपण सिद्ध केलं तर काय की अत्यंताभावाचा तो प्रतियोगी झाला. झालता की नाही? कोणत्या अत्यंताभावाचा प्रतियोगी झाला? संयोगाभाव. संयोग अभावाचा प्रतियोगी झाला होता. कोण? संयोगाभाव. बरोबर आहे की नाही? पण म्हणे ध्यान द्या, ज्या अत्यंताभावाचा तो प्रतियोगी झाला आहे, काय जी? ज्या अत्यंताभावाचा प्रतियोगी झाला आहे. कोणत्या अत्यंताभावाचा प्रतियोगी झाला आहे? संयोग अभावाभाव. काय जी? संयोग अभावाभाव. या अत्यंताभावाचा प्रतियोगी झाला आहे कोण? संयोगाभाव. कोण? संयोगाभाव. बरोबर आहे की नाही? पण हा जो ज्या अत्यंताभावाचा तो प्रतियोगी झाला आहे, तो अत्यंताभाव कोणता? बोला. संयोग अभावाभाव. कोण? संयोग अभावाभाव. त्याचा प्रतियोगी कोण? संयोगाभाव. आणि कोणते? संयोगाभाव हा कोणत्या अत्यंताभावाचा प्रतियोगी झाला? संयोग अभावाभाव. हा जो संयोग अभावाभाव आहे ना, तो प्रतियोगीच्या विरोधी नाहीये. काही नाही, प्रतियोगीच्या विरोधी नाही. म्हणून त्या अत्यंताभावाचा संयोग अभावाभावाचा जरी तो प्रतियोगी झाला संयोगाभाव, तरी आम्हाला काही अडचण नाहीये. कळलं की नाही? म्हणजे विरोधी कसं काय सांगा? ध्यान द्यायची, लक्ष दिलं तर कळेल. आहे की नाही? थोडं पुढं सर कसं गेलं म्हातारे माणसाचं प्रश्न होतं. ठीक आहे जी. काय काय चालला आपला विषय? स्वविरोधी अत्यंताभावा प्रतियोगित्वम केवल अन्वयीत्वम. बोला.
स्वविरोधी अत्यंताभावा प्रतियोगित्वम केवलान्वयित्वम. ठीक आहे ना जी. आता लक्षण कुठं न्यायचं आहे, कुठं कमी पडत होतं, संयोगाभावावर. कारण संयोगाभाव काय होत होता, प्रतियोगी. कोणत्या अत्यंता भावाचा प्रतियोगी होत होता, संयोगाभाव, संयोगाभावाचा. पण तो संयोगाभावाभाव आता तुम्हाला घेता येणार नाही. म्हणजे का, तो स्वविरोधी नाही आहे, प्रतियोगीच्या विरोधी नाही. आणि कसं काय, ध्यान द्या. संयोग अभावाभाव हा कुठं आहे सांगा, संयोगाच्या ठिकाणी. संयोग रूप आहे म्हणजे वृक्षाच्या ठिकाणी आहे. संयोगाहून तो वेगळा नाही आहे. जसं घटाभावाभाव घटरूप आहे, घटाहून वेगळा नाही. तसं संयोगाभावाभाव म्हणजेच संयोग. जसं घट आहे की नाही, घटाचा अभावाभाव म्हणजेच घट, पटाच्या अभावाचा अभाव म्हणजेच पट. तसं संयोग अभावाचा अभाव म्हणजेच कोण, संयोग. संयोग स्वरूप आहे कोण, संयोग अभावाभाव. संयोग रूप आहे आणि तो संयोग कुठं आहे, शाखेच्या ठिकाणी आहे. म्हणजेच त्या शाखेवर कोण राहिला, संयोग राहिला. म्हणजेच कोण राहिला, संयोग अभावाभाव राहिला. बरोबर. त्या संयोग अभावाभावाचा प्रतियोगी कोण, संयोग अभाव. संयोग अभावाभावाचा प्रतियोगी कोण, संयोग अभाव. तो संयोग अभाव मूलावच्छेदन आहे की नाही, त्याच वृक्षावर मूलावच्छेदन आहे की नाही. म्हणजे मुळा ठिकाणी कोण आहे, संयोग अभाव. आणि शाखेच्या ठिकाणी कोण आहे, संयोग अभावाभाव. मग तो जो शाखेच्या ठिकाणी असणारा संयोग स्वरूप असणारा संयोग अभावाभाव, तो त्याच ठिकाणी राहून राहिला ज्या ठिकाणी त्याचा प्रतियोगी आहे. कारण दोघांचं अधिकरण एकच आहे, कोण, वृक्ष. मग ज्या दोन गोष्टी एकाच अधिकरणात राहतात त्यांना परस्परामध्ये विरोधी म्हणता येईल का, नाही म्हणता येईल. विरोधी म्हणजे काय, एका अधिकरणात न राहणे. कळलं की नाही. जसं घटत्व आणि पटत्व हे दोन्ही विरोधी आहे की नाही, आहे. का, जिथं घटत्व आहे तिथं पटत्व नाही, जिथं पटत्व आहे तिथं घटत्व नाही, आहे की नाही. आणि पृथ्वीत्व आणि द्रव्यत्व हे विरोधी आहेत का, नाही आहे. कारण पृथ्वी ठिकाणी पृथ्वीत्व पण आहे, द्रव्यत्व पण आहे. किंवा घटाच्या ठिकाणी घटत्व पण आहे, पृथ्वीत्व पण आहे. एकाच अधिकरणात आहे, विरोधी. पण घटत्व आणि पटत्व विरोधी आहे की नाही, आहे की नाही. लक्षात काय आलं की एका अधिकरणात न राहणे म्हणजेच विरोध. आणि जर एका अधिकरणात राहत असेल तर त्यांचा विरोध नाही. आपला प्रश्न काय चालला होता की संयोग अभावाभाव कुठं आहे, संयोग स्वरूप म्हणजे कुठं आहे, मग तो वृक्षाच्या ठिकाणी. शाखावच्छेदेन कोण, संयोग अभावाभाव. त्या संयोग अभावाभावाचा प्रतियोगी कोण, संयोग अभाव. तो कुठे आहे, मुलावच्छेदेन त्याच वृक्षाच्या ठिकाणी आहे. मग जिथं प्रतियोगी राहू राहिला, कुठं राहू राहिला प्रतियोगी, वृक्षाच्या ठिकाणी मुलावच्छेदेन कपी संयोगाभाव. त्याच वृक्षाच्या ठिकाणी राहू राहिला शाखावच्छेदेन कोण, संयोग अभावाभाव. म्हणून संयोग अभाव हा जरी प्रतियोगी होत असला कोणत्या भावाचा, संयोग अभावाभावाचा, पण आपल्याला तो संयोग अभावाभाव घेता येणार नाही. कारण आम्ही केवल अन्वय त्याला म्हणतो, त्या अत्यंता भावाच्या अप्रतियोगीला म्हणतो की जो स्वविरोधी आहे. काय आहे, स्वविरोधी आहे. आता हा जो संयोग अभावाभाव आहे त्याचा प्रतियोगी संयोग अभाव आहे, गोष्ट बरोबर. पण तो जो संयोग अभावाभाव आहे तो प्रतियोगी विरोधी नाहीये, स्वविरोधी नाही. म्हणून तसल्या अत्यंत भावाचा प्रतियोगी होत असला होऊ द्या, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला काय पाहिजे, स्वविरोधी अत्यंत भावाचा जो अप्रतियोगी, त्याला आम्ही म्हणतो काय, आता असा एखादा अत्यंत भाव भेटेल का जो स्वविरोधी हो आणि त्याचा प्रतियोगी संयोगाभाव हो, असा कोणीच भेटणार नाही. अर्थात संयोगाभाव हा काय झाला मग, केवल अन्वय. कारण स्वविरोधी अत्यंत भावाचा तो काय आहे, अप्रतियोगी. म्हणून तो काय बनला, केवल अन्वय. लक्षात आलं जी.
कळलं ना? मग आता केवलानंदाचं काय लक्षण म्हणलं? स्वविरोधी अत्यंताभावा प्रतियोगित्वम केवलान्वयित्वम. बोला. स्वविरोधी अत्यंताभावा प्रतियोगित्वम केवलान्वयित्वम. झालं लक्षण घटित? काही अडचण नाही. चला आता यावर पुन्हा पूर्वपक्षी म्हणतो की म्हणे का हो तुमच्या लक्षणाची पुन्हा काय येईल? अव्याप्ती. काय येईल? अव्याप्ती. कारण तुमच्या न्याय सिद्धांतामध्ये तुम्ही आणखीन एक केवलान्वयी पदार्थ मानलाय. म्हणजे कोण? आकाशाभाव. काय जी? आकाशाभाव. आकाशाभाव हा सुद्धा काय आहे? केवलान्वयी. हा आणि केवलान्वयी हो ना. येईल तुम्ही कसं काय मानताय आकाशाच्या अभावाला केवलान्वयी? अहो म्हणे कसं काय? लक्षण घटित होत आहे. अहो म्हणे आकाश तर सर्व ठिकाणी आहे. कोण? हा तुम्ही जर आकाशाला केवलान्वयी म्हणले असते तर आम्हाला थोडंफार पटलं असतं, कारण आकाश सर्व ठिकाणी. पण तुम्ही आकाशाला सोडलं आणि धरला काय? आकाशाचा अभाव. आणि तो आकाशाचा अभाव काय म्हणतात तुम्ही? केवलान्वयी. केवलान्वयी म्हणजे काय? की त्याचा अर्थ सर्व ठिकाणी आहे, त्याचा अत्यंत अभाव कुठंच भेटत नाही. हा हेच तुम्हाला म्हणायचं ना. कारण अत्यंत अभाव भेटला तर तो प्रतियोगी होतो, आहे की नाही? आणि अत्यंत अभाव भेटत नाही याचा अर्थ असा आहे. कळलं की नाही? ध्यान द्या. तर न्याय सिद्धांतामध्ये आकाश व्यापक आहे. कसं आहे? आकाश व्यापक आहे. आणि जो व्यापक पदार्थ असतो तो अवृत्ती असतो. काय असतो? अवृत्ती. म्हणजे कुठं राहतो असं नाही, कुठं राहत नाही तो. जसं उदाहरण समजा घट आहे की नाही? घट हा काही व्यापक नाही आहे की नाही? काय तो व्यापक नाही आहे. तर घटाला आपण म्हणू शकतो की घट भूतलावर आहे. अर्थात भूतलनिष्ठ अधिकरणता निरूपित आधेयता कुठे गेली? घटाच्या ठिकाणी म्हणता येईल. घटाच्या बाबतीत घट आधेय आहे, अधिकरण भूतल आहे. भूतलाच्या ठिकाणी घट आहे म्हणता येईल. कारण घट हा काय आहे? व्यापक नाही. पण व्यापक जो पदार्थ असतो तो घटासारखा अमुक ठिकाणी असतो असं म्हणता येत नाही, आहे की नाही? मग आता आकाश इथं भूतलाच्या ठिकाणी आहे असं म्हणता येईल का? नाही, कारण तो अवृत्ती पदार्थ आहे. मग भूतलाच्या ठिकाणी जर आकाश नाही अर्थात आकाशाचा अभाव आहे. काय जी? आकाशाचा अभाव आहे. बरोबर. पटाच्या ठिकाणी पटात आकाश असेल हो, पण पटाच्या ठिकाणी आकाश आहे का? म्हणजे पटनिष्ठ अधिकरणता निरूपित आकाशनिष्ठ आधेयता आहे का? नाहीये. अर्थात पटाच्या ठिकाणी काय नाहीये? आकाश. म्हणजेच काय आहे? आकाशाचा अभाव आहे. असं सर्व ठिकाणी मिळेल आकाशाचा अभाव. आणि जर सर्व ठिकाणी आकाशाचा अभाव मिळू राहिला तर आकाशाचा अभाव सुद्धा काय झाला? केवलान्वयी झाला. काय झाला जी? बरोबर. म्हणजे आकाशाभाव केवलान्वयी झाला, ठीक आहे, काही हरकत नाही. पण लक्षणात समन्वय करा ना त्या ठिकाणी. जसा घटत्व, अभिधेयत्व, प्रमेयत्व यांच्या ठिकाणी काय केलं लक्षणाचा समन्वय, तसं आता लक्षणात समन्वय करावं लागेल. कुठं? आकाश अभावाच्या. लक्षण काय आहे? स्वविरोधी अत्यंताभावा प्रतियोगित्वम केवलान्वयित्वम. कळण्याकरिता थोडा वेळ स्वविरोधी बाजूला ठेवा. लक्षण बोला. अत्यंताभावा प्रतियोगित्वम केवलान्वयित्वम. कळलं की नाही? जी वस्तू अत्यंताभावाचा काय असते? अप्रतियोगी. काय असते? तिला काय म्हणणार तुम्ही? केवलान्वयी. जसं अभिधेयत्व हे काय आहे? अत्यंताभावाचा अप्रतियोगी. का बरं? त्याचा अत्यंत भाव, अभिधेयत्वाचा अत्यंत भाव कुठेही भेटत नाही. बरोबर. तसं आकाशाभाव सुद्धा केवलान्वयी आहे. म्हणजे का? तर आकाश अभाव, त्याचा अभाव कुठेही भेटत नाही. कळलं की नाही? आकाश अभावाचा अभाव जर कुठं भेटेल तर ते आकाशाभाव सुद्धा काय होईल? प्रतियोगी होईल. काय होईल? आणि जर प्रतियोगी होईल मग ते केवलान्वयी होऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही? पण गंमत ही आहे की आकाश अभावाचा अभाव कुठेही भेटत नाही. आणि कसं काय वा? आहे की नाही? समजा आता इथं भूतल आहे. भूतलाच्या ठिकाणी आकाश आहे का? नाहीये. मग काय? आकाशाचा अभाव आहे.
काय आहे जी? अभाव. आकाशाचा अभाव आहे. भूतलाच्या ठिकाणी आकाशाच्या अभावाचा अभाव हा केव्हा म्हणता येईल? जर भूतलावर आकाश असेल तर. कळलं की नाही? भूतलावर काय असेल? जसं समोर भूतल घट आहे तर म्हणता येईल आपल्याला इथं काय? घटाचा काय? घट अभावाचा अभाव आहे म्हणता येईल. कारण घट अभावाचा अभाव म्हणजेच घट, तो भूतलाच ठिकाणी आहे. बरोबर आहे की नाही? तसं भूतलाच ठिकाणी जर आकाश राहिलं असतं घटाप्रमाणे तर म्हणता आलं असतं भूतलाच ठिकाणी आहे काय? आकाश अभावाचा अभाव. पण भेटतो का? नाही. कारण आकाश अभावाचा अभाव म्हणजेच काय? आकाश. ते आकाश भूतलाच ठिकाणी आहे का? नाहीये. कळलं की नाही? जर असतं आकाश भूतलाच ठिकाणी तर म्हणता आलं असतं काय? आकाश अभावाचा अभाव आहे, सापडला असता तो. तर त्या आकाश अभावाचा प्रतियोगी झाला असता कोण? आकाश. पण आकाश अभावाचा अभाव कुठंच भेटत नाही, अर्थात प्रतियोगी होत नाही. कोण? आकाश अभाव. काय नाही उरायला? प्रतियोगी नाही उरायला. म्हणजेच काय मग? अप्रतियोगी. अत्यंत अभावाचा अप्रतियोगी आहे कोण? आकाश अभाव. म्हणून केवल अन्वयी आहे. कळलं एवढं? आकाश अभाव काय झाला? केवल अन्वयी. यावर पूर्वपक्ष म्हणतो कसं काय केवल अन्वयी? अभिव्यक्ती दाखवतो आम्ही. लक्षण काय आहे? अत्यंत भावा प्रतियोगित्वम. ठीक. अत्यंत भावाचा अप्रतियोगी. बरोबर. म्हणजे हे बघा, आकाश म्हणजेच काय बरं? आकाश म्हणजे काय? आकाश अभावाचा अभाव. कळलं की नाही? जसं कपी संयोग. संयोग म्हणजे काय? संयोग अभावाचा अभाव. संयोग. घट म्हणजे काय? घट अभावाचा अभाव म्हणजेच घट. तसं आकाश अभावाचा अभाव म्हणजेच काय? तर आकाश अभावाचा अभाव हा आकाश स्वरूप आहे. काय आहे? मग आकाश स्वरूप असा जो कोण? आकाश अभावाभाव आहे की नाही? आकाश स्वरूप भेटला की नाही? मग त्या आकाश अभावाभावाचा प्रतियोगी कोण? आकाश अभाव. काय जी? आकाश स्वरूप जो आकाश अभावाभाव, त्या आकाश अभावाभावाचा प्रतियोगी कोण? आकाश अभाव. आकाश अभाव हा अत्यंत भावाचा प्रतियोगी झाला का? प्रतियोगी. इथं प्रतियोगी झालाय. काय झालाय? प्रतियोगी झाला. नाही कळलं? कोण प्रतियोगी झाला? आकाश अभाव. काय झाला? कोणत्या अभावाचा? आकाश अभावाभावाचा. कारण आकाश अभावाभाव म्हणजेच काय? आकाश स्वरूप आहे. आकाश अभावाभावाचा प्रतियोगी कोण? आकाश अभाव. आकाश अभाव हा काय झाला? अत्यंत भावाचा प्रतियोगी झाला. आपल्याला काय पाहिजे होता? प्रतियोगी. गेलं का लक्षात? अप्रतियोगी पाहिजे होता, गेलं प्रतियोगित्व. लक्षणाचा काय झाली? अव्यक्ती. कळलं? आता यावर सिद्धांती म्हणतात नाही एक सिद्धांत नाही एक बोलतात. म्हणजे असं आहे की आमच्या सिद्धांतामध्ये आकाश अभाव हा केवळ अन्वयीच आहे, यात काही संशय नाही. आपण पण लक्षण जात नाही याचं काय? लक्षण जात नाही त्याला काय लागतं? तो आमचा डाव्या हाताचा खेळ आहे. काय करू? अव्याप्तीचं वारण करण्याकरिता लक्षणामध्ये एक पद जोडू. काय जोडू? जोडा. मग कोणतं पद जोडता? तर म्हणजे लक्षण काय अगोदर सांगा आम्हाला. मग आम्ही पद जोडायचा विचार करू. तर काय लक्षण आहे? प्रतियोगित्वम केवल अन्वयित्वम. काय काय? प्रतियोगित्वम केवल अन्वयित्वम. ठीक. अत्यंताभाव अप्रतियोगी. अत्यंताभाव. तर त्या अत्यंताभावाचे एक विशेषण देऊ आम्ही, वृत्तिमत. काय विशेषण देऊ? वृत्तिमत. मग लक्षण काय बनेल? वृत्तिमत अत्यंताभावा प्रतियोगित्वम केवल अन्वयित्वम. काय काय? वृत्तिमत अत्यंताभावा प्रतियोगित्वम केवल अन्वयित्वम. असं लक्षण करूया. म्हणजे आता अव्याप्त होणार नाही, अर्थात आकाशाभावावर पण लक्षण जाईल. कळलं? आणि कसं काय वा? तर ध्यान द्या. वृत्तिमत. काही पदार्थ असे असतात की वृत्तिमत असतात, काही पदार्थ वृत्तिमत नसतात, अवृत्तिमत असतात. म्हणजे कसं काय? बघा, घट हा भूतलाच ठिकाणी राहतो की नाही? राहतो. कुठेतरी राहतो म्हणजे त्याचा कोणीतरी आधार आहे.
याचा अर्थ घट हा झाला वृत्तिमत. काय झाला? वृत्तिमत. कुठेतरी राहणारा जो पदार्थ असतो त्याला काय म्हणायचं? वृत्तिमत. पट वृत्तिमत. वृत्तिमत. मठ वृत्तिमत. बरोबर आहे की नाही? मठ वृत्तिमत. आकाश अवृत्तिमत. अवृत्तिमत. आकाश कुठेच राहत नाही, सांगितलं होतं ना अगोदर. आकाशाचं कुठे राहत नाहीये. मग आकाश कसं आहे? अवृत्तिमत आहे. बरोबर आहे की नाही? तसं समजा समोर भूतल आहे आणि भूतलावर घट नाही आहे, मग घटाचा काय आहे? अभाव. तर घटाभाव भूतलावर आहे की नाही? मग तो सुद्धा कसा आहे? आता वृत्तिमत अभाव आहे, राहू राहिला भूतलाच्या ठिकाणी. कोण? घटाभाव. बरोबर आहे की नाही? तर घटाभाव कसा झाला? वृत्तिमत. बरोबर. थोड्या वेळाने घट आणला भूतलाच्या ठिकाणी. आता घटाभाव राहिला का? नाही. पण कोण आला मग? घट अभावाचा अभाव. काय जी? घटाभावाचा अभाव म्हणजेच कोण? घट. घट स्वरूप आहे तो. घट अभावाचा अभाव. म्हणून घटाभावा भाव सुद्धा कसा आहे? वृत्तिमत आहे. कळलं? तर कळलं की नाही? घटाभाव बी वृत्तिमत आहे, घट अभावा भाव बी वृत्तिमत आहे, घट बी वृत्तिमत आहे. कळलं? तसं आम्हाला अत्यंत भावाचा अप्रतियोगी पाहिजे, त्याला आम्ही केवल अन्वय म्हणू. पण ज्या अत्यंत भावाचा अप्रतियोगी पाहिजे ना, तो जो अत्यंत भाव आहे तो आम्हाला वृत्तिमत पाहिजे. म्हणजे वृत्तिमत अत्यंत भावाचा अप्रतियोगी पाहिजे, त्याला आम्ही म्हणतो काय? केवल अन्वय. लक्ष देऊ राहिलं? काय काय? वृत्तिमत अत्यंत भावाचा अप्रतियोगी जो, त्याला काय म्हणू आम्ही? केवल अन्वय. ठीक आहे ना? मग आता सांगा, इथं आपल्याला केवल अन्वय कुणाला बनवायचं आहे? आकाशाभावाला. कोणाला बनवायचं आहे? आकाशाभावाला. बरोबर आहे की नाही? परंतु आता पूर्व पक्षाने जी अव्याप्ती दाखवली तेव्हा पूर्व पक्षाने आकाशाभावाला काय केलं होतं? प्रतियोगी बनवलं होतं. काय बनवलं होतं? प्रतियोगी. आकाशाभावाला कोणत्या अभावाचं प्रतियोगी बनवलं होतं? आकाशाभावा भाव याचा प्रतियोगी कोण झाला? आकाशाभाव हा कोणत्या भावाचा प्रतियोगी झाला होता? आकाश अभावा भावाचा. आकाश अभावा भावाचा प्रतियोगी कोण? आकाशाभाव. लक्षात आलं की नाही? आकाशाभाव हा कोणत्या भावाचा प्रतियोगी आहे? आकाश अभावा भाव म्हणजेच कोण? आकाश. आकाश अभावा भाव म्हणजे काय? आकाश. आणि आकाश हा वृत्तिमत पदार्थ आहे का अवृत्तिमत आहे? आकाश काय आहे? अवृत्तिमत आहे. काय आहे जी? अवृत्तिमत आहे. आणि त्या आकाश स्वरूप असणारा कोण? आकाश अभावा भाव, तो सुद्धा कसा झाला? अवृत्तिमत झाला. काय झाला? अवृत्तिमत. म्हणजे आकाश अभाव हा प्रतियोगी आहे कोणत्या भावाचा? आकाश अभावा भावाचा. ज्या भावाचा तो प्रतियोगी आहे तो अभाव कोण? आकाश अभावा भाव. मग तो वृत्तिमत आहे का अवृत्तिमत आहे? अवृत्तिमत आहे. म्हणजे वृत्तिमत अत्यंत भावाचा तो प्रतियोगी होऊ राहिला. होऊ द्या, काही अडचण नाही. आम्हाला कोणत्या भावाचा अप्रतियोगी पाहिजे? वृत्तिमत अत्यंत भावाचा अप्रतियोगी पाहिजे. कळलं की नाही? काय पाहिजे? अत्यंत भावाचा अप्रतियोगी पाहिजे. आकाश हा आकाशाभाव काय जी? आकाशाभाव वृत्तिमत अत्यंत भावाचा प्रतियोगी आहे का अवृत्तिमत अत्यंत भावाचा प्रतियोगी आहे? अवृत्तिमत अत्यंत भावाचा प्रतियोगी आहे. काही अडचण नाही. आमचं लक्षण काय आहे? वृत्तिमत अत्यंत भावा प्रतियोगित्वम केवल अन्वय. ते लक्षण जातं मग आता कुठं? आकाश अभावाच्या ठिकाणी. जरी तो प्रतियोगी आहे पण तो आम्हाला ज्या अभावाचा प्रतियोगी पाहिजे की नाही, तो दुसऱ्याच कोणत्या तरी अभावाचा काय आहे? प्रतियोगी आहे. कोणत्या अभावाचा प्रतियोगी आहे? आकाशाभाव. आकाशाभावा भावाचा. आणि तो आकाशाभावा भाव कसा आहे? आकाशाभावा भाव कसा आहे? अवृत्तिमत आहे. कसा आहे जी? कारण आकाशाभावा भाव म्हणजेच काय? आकाश. आणि आकाश पदार्थ कसा आहे? अवृत्ती आहे. मग अवृत्तिमत काय? अवृत्तिमत अत्यंत भावाचा तो प्रतियोगी आहे. आणि आम्हाला काय पाहिजे? वृत्तिमत अत्यंत भावाचा अप्रतियोगी. आता काही अव्याप्ती होणार नाही. मग लक्षात बनलं काय? वृत्तिमत अत्यंत भावा प्रतियोगित्वम केवल अन्वयत्वम.
वृत्तिमत पद कशासाठी दिलं? आकाशाभावावर अव्याप्ती होत होती, ती वारण करण्याकरिता कोणतं पद? वृत्तिमत. बरोबर. आणि संयोगाभावावर अव्याप्ती होत होती, ती अव्याप्ती वारण करण्याकरिता कोणतं पद दिलं? स्वविरोधी. स्वविरोधी. मग दोन्ही जोडून बोला. स्वविरोधी वृत्तिमत अत्यंताभावा प्रतियोगित्वम केवलान्वयत्वम. कळलं? स्वविरोधी वृत्तिमत. कळलं? बोला. स्वविरोधी वृत्तिमत अत्यंताभावा प्रतियोगित्वम केवलान्वयत्वम. आता काही अडचण आहे का? कळलं ना? पंक्ती पहा, पुस्तक काढा, न्यायबोधिनी. सापडलं? पहा. अत्यंताभावा प्रतियोगित्वम केवलान्वयत्वम. कळलं? अत्यंताभावाचा जो अप्रतियोगी असतो त्याला केवल अन्वय असे म्हणतात. हा, बापू पुढे वाचा काय? अत्यंत पंक्ती दाखवून दिली भाऊ. न च अत्यंत हा, मग वाचा की, का बरं अडचण करता? लक्षात आलं की नाही? अत्यंत भावा प्रतियोगित्वम केवल अन्वयत्वम. जर लक्षण झालं ना, पुढे पहा. न च अत्यंता भावा प्रतियोगित्व रूप है की नाही? न च पुढे अत्यंता भाव अप्रतियोगित्व रूप केवल अन्वयत्वम. हे जे केवल अन्वयत्वाचं लक्षण आहे ना, हे आकाशाभावे, आकाशाच्या अभावावर, संयोगाभावे, संयोगाच्या च अव्याप्तम इति वाच्यम न च वाच्यम. अव्याप्त होईल हे लक्षण. अशी शंका घेऊ नका. कशी अव्याप्ती दाखवून दिली होती अगोदर मी, आहे की नाही? म्हणजे का अव्याप्ती होणार नाही? आणि लक्षण बदल करू, थोडा पद देऊ म्हणे अव्याप्तीचं वारण करण्याकरिता. मग काय लक्षण बनेल? पुढे वाचा. स्वविरोधी वृत्तिमत अत्यंताभावा प्रतियोगित्वस्य एव तदर्थत्वात्. ध्यान द्या, ऐकून घ्या. स्वविरोधी वृत्तिमत अत्यंताभावा प्रतियोगित्वस्य एव तदर्थत्वात्. बोला. स्वविरोधी वृत्तिमत अत्यंताभावा प्रतियोगित्वस्य एव तदर्थत्वात्. तदर्थत्वात् केवल अन्वयत्वात्. म्हणजे असं केवल अन्वयत्वाचं आम्ही काय करू आता? लक्षण करू. कसं? स्वविरोधी वृत्तिमत अत्यंताभावा प्रतियोगित्वम केवल अन्वयत्वम. कळलं? आता काही दोष आहे का? अव्याप्तीचं काय झालं? झालं ना? कळलं ना? एक वाक्य लिहा या ओळीवर स्पष्टीकरण करण्यासाठी. स्वविरोधी वृत्तिमान च यह अभाव तत् अप्रतियोगित्वम केवलान्वयत्वम. पूर्णविराम. स्वपदेन प्रतियोगी ग्राह्य. स्वपदेन प्रतियोगी ग्राह्य. स्वपदेन प्रतियोगी ग्राह्य. ठीक आहे जी? कळा अर्थ आता? स्पष्टीकरण झालं? कसा अत्यंत पाहिजे आपल्याला? स्वविरोधी वृत्तिमान असा जो अत्यंत अभाव तद अप्रतियोगित्व. त्याचा काय पाहिजे? अप्रतियोगी. त्याला म्हणायचं काय? कळलं? चला मग आता अजून एक लक्षण करतात केवल अन्वयत्वाचं. न्यायबोधिनिका पुढे. एक जातीय संबंधेन सर्वत्र विद्यमानत्वम केवल अन्वयत्वम इति नव्याः. एक जातीय संबंधेन सर्वत्र विद्यमानत्वम केवलान्वयत्वम इति नव्याः. नवीन नैयायिकाच्या मतानुसार लक्षण केवल अन्वयत्वाचं. ठीक आहे? काय? एक जातीय संबंधेन. एक जातीय संबंधेन म्हणजे काय? स्वरूपेन सर्वत्र विद्यमानत्वम.
एक जातीय संबंध म्हणजे काय? स्वरूपतः सर्वत्र विद्यमानत्व. जी गोष्ट सर्वत्र विद्यमान आहे तिला आम्ही म्हणतो काय? केवलान्वयी. एक जातीय संबंध म्हणजे स्वरूपेन, स्वरूपतः किंवा स्वरूप संबंधेन किंवा स्वरूपतः सर्वत्र विद्यमानत्वम केवलान्वयत्वम. आता बघा, अभिधेयत्व स्वरूपतः सर्व ठिकाणी आहे की नाही? अभिधेयत्व आहेच आहे की नाही? किंवा प्रमेयत्व, बरोबर, संयोगाभाव, आकाशाभाव स्वरूपतः सर्व ठिकाणी विद्यमान आहे किंवा स्वरूप संबंधाने सर्वत्र विद्यमान आहे. कारण अभाव अधिकरणास ठिकाणी स्वरूप संबंधाने राहतो. आणि जाती भिन्न पदार्थ तो सुद्धा स्वरूप संबंधानेच राहतो. अभिधेयत्व, प्रमेयत्व आदी सुद्धा काय आहे? स्वरूप संबंधानेच आपापल्या अधिकरणाच्या ठिकाणी राहतात. ठीक आहे, मग लक्षण बनलं एक जातीय संबंधेन सर्वत्र विद्यमानत्वम केवलान्वयत्वम. बोला, एक जातीय संबंधेन सर्वत्र विद्यमानत्वम केवलान्वयत्वम. झालं केवलान्वयत्वाचं लक्षण. हे दुसरं लक्षण झालं. ठीक, सरळ सोपं आहे. इति नव्या झालं जी. पुढे जाऊया. हेतूचे किती प्रकार केले होते? कोण कोण? अन्वय व्यतिरेकी, केवल अन्वयी, केवल व्यतिरेकी. त्यापैकी अन्वय व्यतिरेकीचा विचार केला, केवल अन्वयीचा विचार केला. आता राहिला कोण? केवल व्यतिरेकी. त्याचा विचार करायचा आहे, पण तो विचार आपण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.